नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 5 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नवीन कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणजे CGDA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मयंक शर्मा। डॉक्टर मयंक शर्मा हे नवीन CGDA म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। CGDA हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते। CGDA हे संरक्षण लेखा विभागाचे म्हणजेच DAD प्रमुख आहे। CGDAचे कार्य आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षण सेवा अंतर्गत ऑडिट सेवा प्रदान करते, वार्षिक ऑडिट प्रमाणपत्र सादर करते, तसेच संरक्षण अर्थसंकल्पातील सर्व खर्चाचा योग्य हिशेब सुनिश्चित करते। संरक्षण मंत्रालयासाठी ज्याप्रमाणे CGDA आहे त्याचप्रमाणे भारतासाठी CAG आहे। तर आता आपण थोडीशी CAGबद्दल माहिती जाणून घेऊयात। CAGचा फुल फॉर्म आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG। संजय मूर्ती हे भारताचे सध्याचे CAG आहेत। त्यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला। ते भारताचे 15वे CAG आहेत। CAG यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात। CAG यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत असतो। राज्यघटनेच्या कलम 148 ते 151 अंतर्गत CAG येते। CAG हा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचा प्रमुख देखील आहे। त्यांना प्राधान्यक्रमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांइतकाच दर्जा आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, टाइम्स ग्लोबल युनिव्हर्सिटी रेप्युटेशन रँकिंग 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हार्वर्ड विद्यापीठ। एक्स्ट्रा पॉईंट बघूया। भारतीय विद्यापीठांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc, अण्णा विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ या विद्यापीठांचा देखील टाइम्स ग्लोबल युनिव्हर्सिटी रेप्युटेशन रँकिंग 2025 मध्ये समावेश आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, कोणता देश आपल्या अंतराळ स्थानकावर पहिला परदेशी पाहुणा म्हणून पाकिस्तानी अंतराळवीर पाठवेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, UK भारत व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी अलीकडेच नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही पदवी कोणाला देण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुनील भारती मित्तल यांना नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही पदवी देण्यात आली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, सांस्कृतिक वारसा साजरा करणारा झुमूर नृत्य कार्यक्रम कोणत्या भारतीय राज्यात आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम। आसाम या राज्यात सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी झुमूर नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूया। आसामच्या चहा उद्योगाच्या 200व्या वर्धापन दिनानिमित्त गुवाहाटीच्या सरुजाई स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, एम्स नवी दिल्ली अपग्रेड करण्यासाठी नीती आयोगाने स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व कोण करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, VK पॉल। VK पॉल हे नीती आयोगाने स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व करत आहे एम्स नवी दिल्ली अपग्रेड करण्यासाठी। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, गर्ल्स विल बी गर्ल्स हा चित्रपट कोणी दिग्दर्शित केला ज्याने 2025 फिल्म इंडिपेंडेंट स्पिरिट अवॉर्ड्समध्ये जॉन कॅसावेट्स पुरस्कार जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुची तलाटी यांनी गर्ल्स विल बी गर्ल्स हा चित्रपट दिग्दर्शित केला। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न 8वा आहे, कोणत्या कन्नड लेखकाचा हार्ट लॅम्प
हा लघुकथा संग्रह आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025साठी लाँग लिस्ट करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बानू मुश्ताक या कन्नड लेखकाचा हार्ट लॅम्प हा लघुकथा संग्रह आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025साठी लाँग लिस्ट करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 9 आहे. कोणत्या राज्य सरकारने सर्व CBSE, ICSE आणि IB शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी साठी तेलुगू विषय अनिवार्य केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा. या राज्य सरकारने राज्याच्या सर्व शाळांमध्ये 1 ते 10वी साठी तेलुगू विषय अनिवार्य केला आहे. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 10 आहे. संत सेवालाल महाराज यांच्या 286व्या जयंती सोहळ्यात लोकसभा अध्यक्षांनी कोणाला संबोधित केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंजारा समाज. सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आणि ओम बिर्ला यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्यात बंजारा समाजाला संबोधित केले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे. टेस्ला भारतात आपले पहिले शोरूम कोठे उघडणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबईचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC येथे टेस्ला आपले भारतातील पहिले शोरूम उघडणार आहे. एक एक्स्ट्रा पॉईंट बघूया. एलॉन मस्क हा टेस्ला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे. अंतिम सामन्यात मालदीवचा पराभव करून सेबा महिला चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत. भारताने मालदीवचा पराभव करून सेबा महिला चॅम्पियनशिप 2025 जिंकली. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.